हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता आणि फक्त अर्णव आणि ईश्वरीच्या रोमांसला डेडिकेटेड होता. मस्त मुसळधार पाऊस पडतोय. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एका हॉटेलमध्ये आहेत. ईश्वरी पावसात पूर्ण भिजली आहे आणि अर्णव हा तिला बाथरूममध्ये पाहून आपला कंट्रोल विसरलाय. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत आणि मग ईश्वरीने अर्णवला सांगितलं सुद्धा की सर, अशाच एका हॉटेलमध्ये तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. अर्णव म्हणाला तेव्हा तू चिडली होती. मग ईश्वरीने उत्तर दिलं, पण त्यानंतर माझा राग निवळला आणि आता तर मी तुमच्या प्रेमात. हे ऐकून अर्णव तिच्याकडे पाहतच राहिलाय. मग ईश्वरी अर्णवला आय लव्ह यू म्हणणार का? आता खऱ्या अर्थाने यांच्या प्रेमाला सुरुवात होणार का? कसा होता हा रोमॅन्टिक एपिसोड हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा हॉटेलच्या रूममध्ये येतो तेव्हा ईश्वरी तेथे नसते. ईश्वरी ही वॉशरूमला गेलेली असते. अर्णव तिला आवाज देतो, मिस इंदोर. ईश्वरी म्हणते, हो सर, आहे येथेच आहे. अर्णवला वाटतं ओके, आली याच रूममध्ये. मग अर्णव हा फॅनकडे पाहतो, एसीकडे पाहतो. तेथे 2 बटणं असतात पण त्या बटनांची अवस्था वाईट असते. अर्णव फॅन लावतो, फॅन काही लागत नाही. त्यानंतर तो एसीचं बटन दाबतो. रिमोटने एसी सुरू करण्याचा प्रयत्न करतो पण एसीसुद्धा काही लागत नसतो. थोडेफार प्रयत्न केल्यावर हा रिमोट आपटल्यावर हा एसी सुरू होतो. आता एवढा भयंकर पाऊस पडतोय, अर्णव पावसात ओला झालाय, तरीसुद्धा त्याला एसी शिवाय करमत नाही. एसी चालू झाल्यावर त्याला थोडं बरं वाटतं आणि मग अर्णवची चेकिंग सुरू होते. एसी तर सुरू आहे पण सगळं काही हायजेनिक आहे की नाही असा विचार करून तो सगळ्यात आधी या बेडवर जे बेडशीट असतं, ब्लँकेट असतं, त्याचा वास घेऊन पाहतो की ते स्वच्छ आहे की नाही, हायजेनिक आहे की नाही, धुवून ठेवलं आहे की नाही. तेव्हा त्याला वाटतं ओके, सगळं ठीक आहे. मग अर्णव रूममध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा चेक करतो तेव्हा त्याला रूम डिसेंट आहे असं वाटतं. तेवढ्यात ईश्वरी वॉशरूममधून बाहेर येते. अर्णव विचारतो, झालं का मिस इंदोर? ईश्वरी सांगते, हो सर, झालंय, आता कसलं टेन्शन नाही आहे. ईश्वरी म्हणते, पण सर मला आहे ना थंडी खूप वाजते. अर्णव म्हणतो, ते सोड, तुला काही कळतं का? बाहेर तो माणूस काय बोलत होता तुला त्याचा अर्थ कळत नाही. अशा ठिकाणी तू गप्प राहत जा आणि मला बोलत जाऊ दे. तो माणूस काय म्हणत होता हे तुला कळतच नव्हतं. ईश्वरी म्हणते, सर काय म्हणत होता तो? उलट खूप भला माणूस होता. दुसरा एखादा माणूस असताना तर त्याने आपल्याकडून पूर्ण दिवसाचं भाडं घेतलं असतं पण त्याने फक्त 2 तासांचं भाडं घेतलंय. पाहिलं का किती चांगला माणूस आहे तो. अर्णवला कळतच नाही या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगावं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर. ईश्वरी म्हणते, गप्प बसाव तुम्ही, मला तुमचं लेक्चर ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, आता लेक्चर देऊ नका. अर्णवला समजतं हिच्याशी बोलून काही फायदा नाही आहे आणि मग ईश्वरी बेडवर जाऊन बसते. ईश्वरीला खूप थंडी वाजत असते. अर्णव विचारतो, काय झालं? ईश्वरी म्हणते, काय झालं म्हणजे तुमच्या मुंबईच्या पावसात भिजले मी. अर्णव म्हणतो, मग तुला गाडीतून पळत यायला कोणी सांगितलं होतं? ईश्वरी म्हणते, मला काय माहीत होतं की तुमच्या मुंबईच्या पावसात भिजल्यानंतर मला थंडी वाजेल. आमच्या इंदोरच्या पावसात मी इतक्या वेळेस भिजले पण मला कधी थंडी वाजली नाही. अर्णव म्हणतो, खरंय, तुमच्या इंदोरच्या पावसात आहे ना हॉट वॉटरचे शॉवर्स पडतात आणि मुंबईमध्ये थंड पाण्याचे शॉवर्स पडतात, होत की नाही? ईश्वरी म्हणते, गप्प बसावं तुम्ही, तुमचे हे फालतू जोक्स आहे ना बंद करा. अर्णव गप्प बसतो. तेवढ्यात ईश्वरीला जोरात शिंक येते. अर्णव विचारतो, काय झालं? ईश्वरी म्हणते, शिंक येते सर. ईश्वरीला खूप थंडी वाजत असते. अर्णव विचारतो, तुला एवढी थंडी का वाजतीये? ईश्वरी सांगते, सर माझी पूर्ण साडी ओली झाली आहे म्हणून मला थंडी वाजतीये. अर्णवला तिची काळजी वाटते. तेवढ्यात ईश्वरीला दिसतं की रूमचा एसी सुरू आहे. ईश्वरी म्हणते, आत्ता मला कळलं, रूमचा एसी सुरू आहे ना म्हणून मला एवढी थंडी वाजतीये. तो एसी आधी बंद करा बरं. अर्णव म्हणतो, पण एसी कशाला? ईश्वरी म्हणते, तुम्हाला दिसत नाहीये का माझी पूर्ण साडी ओली झालीये, मला थंडी वाजतीये, एसी बंद करा लवकर. आणि फॅन सुद्धा लावून ठेवलाय. एसी आणि फॅन दोन्ही एकत्र कोणी लावतं का? अर्णव सांगतो, आधी तो फॅन लागत नव्हता, फक्त बटन चालू झालं होतं म्हणून मी दोन्ही लावलं, आता फॅन सुद्धा चालू झालाय. अर्णव कसा बसा फॅन बंद करतो, मग एसी बंद करत असतो पण रिमोट काही चालत नाही. ईश्वरी म्हणते, सर लवकर बंद करा, चेष्टा करू नका, मला खूप थंडी वाजतीये. अर्णव म्हणतो, करतोय ट्राय, नाही होते, मी काय करू, रिमोटच चालत नाहीये. ईश्वरी म्हणते, हो, आता रिमोट चालत नसेल, जेव्हा चालू करायचा होता तेव्हा रिमोट चालू होत होतं पण आता बंद करायचेच रिमोट चालत नाहीये, बंद करा लवकर.
अर्णव म्हणतो, आधी तुझी बडबड बंद कर. अर्णव रिमोटने AC बंद करतो. AC कसा बसा बंद होतो, पण ईश्वरीला खूप थंडी वाजत असते. ईश्वरी म्हणते, सर मला खूप थंडी वाजते. अर्णव या बेडवरचं ब्लँकेट घेतो आणि एखाद्या लहान बाळासारखं ईश्वरीला या ब्लँकेटमध्ये गुंडाळतो. ईश्वरी खरंच खूप क्यूट दिसत असते. अर्णव तिच्याकडे पाहत राहतो. ईश्वरी सुद्धा वाटतं की अर्णव सरांना माझी किती काळजी आहे. आणि इकडे वल्लरी आणि उदयकांत हे दोघे त्याच हॉटेलच्या बाहेर गाडीत असतात. वल्लरी म्हणते, उदयकांत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला त्या रमाकांतला पकडावंच लागेल, त्याला ताब्यात घ्यावं लागेल. जर आपल्या आधी तो ईश्वरी आणि अर्णवच्या तावडीत सापडला ना, तर मग आपला खेळ संपला. तो आपलं सगळं सत्य ईश्वरी अर्णवला सांगेल. उदयकांत काहीतरी करावं लागेल, चल लवकर, आपल्याला आहे ना त्याला पकडावंच लागेल, नाहीतर सगळं संपलं. असं म्हणून वल्लरी आणि उदयकांत आपली गाडी एके ठिकाणी पार्क करतात आणि मग हे दोघेही गाडीतून खाली उतरणार असतात. इकडे रमाकांत हा या मॅनेजरला सांगत असतो की मला हॉटेल रूम द्या, पण मॅनेजर काही ऐकत नाही. त्यामुळे रमाकांत त्याला आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून देतो आणि म्हणतो, या बदल्यात तरी मला हॉटेलची रूम द्याल ना. तर हा मॅनेजर विचारतो, सोन्याची चेन खरी आहे ना. रमाकांत सांगतो, हो खरी आहे खरी आहे, आता तरी चावी द्या. हा मॅनेजर रमाकांतला एका रूमची चावी देतो आणि दुसऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला जायला सांगतो. रमाकांत रूमची चावी घेतो आणि बाहेर पाहतो तर बाहेर कुणी नसतं. तोपर्यंत रमाकांत हा जिन्यावरून जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे वल्लरी आणि उदयकांत हे दोघे गाडीच्या खाली उतरतात आणि हॉटेलच्या दिशेने धावतात. रमाकांतला गुडघ्याला लागलेलं असतं, त्यामुळे त्याला त्रास होत असतो, पण तो कसाबसा जिन्यावर चढतो. अर्णव आणि ईश्वरीच्या रूमजवळ येतो. त्यांची रूम डाव्या बाजूला असते, पण रमाकांत रूम वगैरे काही वाजवत नाही. त्याला वाटतं आराम करायचा आहे, त्यामुळे तो आपल्या रूममध्ये निघून जातो. आता रूममध्येच लपून बसायचं असं त्याने ठरवलेलं असतं. वल्लरी आणि उदयकांत हे दोघे हॉटेलमध्ये येतात. त्यांना हा रिसेप्शनवर मॅनेजर दिसतो. मग हे दोघे रिसेप्शनवर येतात आणि हा उदयकांत चक्क बंदूक बाहेर काढतो आणि म्हणतो, हा फोटो पाय, हा माणूस कुठे आहे ते सांग मला. आणि मॅनेजर बंदूक पाहून खूप घाबरतो आणि म्हणतो, गणपतीराया, आज काय होईल काय माहीत, माझ्या हॉटेलमध्ये सगळं काय सुरू आहे. तर वल्लरी उदयकांत चिडून म्हणते, अरे उदयकांत, तू मूर्ख आहे का? जेथे पाहावं तेथे फक्त बंदूक बाहेर काढतोस. याला काही माहीत नाही आहे वाटतं. चल आपणच शोधूया त्याला. तू या बाजूला शोध, मी त्या बाजूला शोधते. उदयकांत या मॅनेजरला परत बंदूक दाखवतो आणि म्हणतो, आम्ही येथे आलोय हे कोणाला सांगितलं ना तर मी तुला ढगात पाठवील. मॅनेजर तेथून पळून जातो. मग वल्लरी आणि उदयकांत दोघे वेगवेगळ्या दिशेला रमाकांतला शोधायला जातात. उदयकांत रमाकांतच्या दिशेने जातो जिन्यावरून आणि इकडे अर्णव हा ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी खूप क्यूट दिसत असते. अर्णव म्हणतो, छान दिसतीयस. ईश्वरी चिडून म्हणते, काय छान दिसतीये सर, किती थंडी वाजतेय मला. अर्णव विचारतो, अजून थंडी वाजतीये? ईश्वरी म्हणते, हो मग, अहो माझी साडी ओली आहे, वरतून कितीही ब्लँकेट टाकलं तरी मला थंडी वाजणारच ना. अर्णव म्हणतो, मग आधी सांगायचं ना, एवढं मला गुंडाळायला सांगितलंस. ईश्वरी म्हणते, मला काय वाटलं, मला वाटलं तुम्ही दाखवताय तुमचे जादूचे प्रयोग, पाहावा काय करून पाहताय. अर्णव म्हणतो, थांब थोडा वेळ, मी आहे ना काहीतरी करतो, तुला गरम पाणी आणून देतो. अर्णव ही चादर बाजूला काढून ठेवतो आणि त्याला साईडच्या टेबलवर एक इलेक्ट्रिक केटल दिसते, त्यामध्ये गरम पाणी असतं. अर्णव एका ग्लासमध्ये हे गरम पाणी भरतो. अर्णवला आपली किती काळजी आहे, आपल्यासाठी किती करतोय हे पाहून ईश्वरी खुश होते आणि पुन्हा एकदा ही जी ब्लँकेट असतं ते स्वतःभोवती गुंडाळते. अर्णव पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि ईश्वरीला पुन्हा असं पाहून त्याला आश्चर्य वाटतं. ईश्वरी म्हणते, सर खूप थंडी वाजते. अर्णव तिला हे पाणी देतो आणि म्हणतो, थांब थोडं, खूप जास्त गरम आहे. अर्णव हे पाण्यावर थोडी फुंकर मारतो. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. मग अर्णव तिला हे पाणी प्यायला देतो. तेव्हा कुठे ईश्वरीला थोडं बरं वाटतं, पण ईश्वरी लगेच म्हणते, सर काही फरक पडत नाहीये, मला खूप थंडी वाजतीये, काहीतरी करा ना. आणि माझ्याकडे कपडेसुद्धा नाही आहे चेंज करायला, साडी पूर्ण ओली झाली आहे. मला जर अशी थंडी वाजत राहिली ना तर माझं काही खरं नाही आहे. अर्णव म्हणतो, थांब, शांत हो, टेन्शन घेऊ नको, तुझ्यासाठी काही मिळतं का ते पाहतो मी चेंज करायला. ईश्वरी विचारते, कुठे चाललाय? अर्णव सांगतो, तुझ्या त्याच भल्या माणसाकडे जातो आणि काही ऑप्शन आहे का ते विचारतो. असं म्हणून अर्णव रूम बाहेर निघून जातो. ईश्वरी ही अर्णव समोर तर घाबरल्याचं नाटक करते, पण खुश असते की अर्णव तिच्यासाठी काय काय करतोय ते. आणि इकडे स्पर्धेच्या व्हेन्यूवर आकाश, नम्रता, आजी, अंजली, मामा सगळे जमलेले असतात. अजून अर्णव आणि ईश्वरी आली नाहीये, त्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आजी म्हणते,
मला तर काही कळतच नाहीये. चिंटू आणि ईश्वरी अजून का आलेले नाहीयेत? अंजली म्हणते, हो ना, किती उशीर झालाय. अजून ते स्पर्धेच्या ठिकाणी नाही पोहोचले. पाऊससुद्धा किती सुरू आहे. ते येथे वेळेवर पोहोचतील की नाही काय माहीत. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आजी म्हणते, आणि जोपर्यंत चिंटू आणि ईश्वरी पोहोचत नाही तोपर्यंत यांनी स्पर्धा सुरू केली मग काय करायचं? मला तर खूप काळजी वाटतेय. अंजलीला सुद्धा काळजी वाटते. नम्रता चिडून म्हणते, आजी कशाला टेन्शन घेताय? जिजू आणि इशू नाही आले तर आम्ही दोघे आहोत ना. मी आणि आकाश ही स्पर्धा नक्की जिंकू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजी म्हणते, अगं बरोबर आहे तुझं. तू आणि आकाश स्पर्धा जिंकणार यात मला काहीच शंका नाहीये. पण पाऊस किती सुरू आहे ना, आणि सगळं मनाविरुद्धच होतंय, म्हणून मला काळजी वाटतेय. आणि ही स्पर्धा आपण जिंकणं किती महत्त्वाचं आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. अंजली म्हणते, नम्रता तू आणि आकाश स्पर्धा नक्की जिंकणार, परंतु जर चिंटू आणि ईश्वरी पण असले तर स्पर्धा जिंकण्याचे आपले चान्सेस वाढतील ना. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की त्यांनी सुद्धा वेळेत यायला हवं. ते वेळेत आले ना तर आपले जिंकण्याचे चान्सेस वाढतील. तेवढ्यात आकाश म्हणतो, टेन्शन घेऊ नका. दादा आणि ईश्वरी वेळेत येथे पोहोचतील. मला माहिती आहे ते नक्कीच पोहोचतील. तर मामा सांगतो, अरे तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ते नक्की येथे पोहोचतील. आणि तशी ही स्पर्धा सुरू व्हायला अजून वेळ आहे. जसे ईश्वरी आणि अर्णव अडकलेत तसे बाकीचे पत्रकार, बाकीचे स्पर्धक, आयोजक ते सुद्धा अडकलेले आहेत. आणि एवढ्या पावसात स्पर्धा एवढ्या लवकर सुरू होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. आणि आपण टेन्शन घेतल्याने काही होणार आहे का? त्यांना जेव्हा यायचं तेव्हाच ते येतील. आकाश म्हणतो, हो खरं आहे डॅड. मी काय करतो, सगळ्यांसाठी गरमागरम चहा घेऊन येतो. मामा म्हणतो, आत्ता कसं? चहा पिला ना की सगळ्यांना रिलॅक्स वाटेल. आकाश हा चहा घ्यायला जातो. पण नम्रताचा तोरा वेगळाच असतो. तिला कसला कॉन्फिडन्स आलाय तिचं तिलाच माहिती आहे. आणि इकडे ईश्वरी ही ब्लँकेट अंगावर घेऊन बसलेली असते. तेवढ्यात अर्णव तिच्यासाठी एक बाथरोब घेऊन येतो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही माझ्यासाठी कपडे घ्यायला गेला होतात ना, हा टॉवेल का घेऊन आलाय? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हा टॉवेल नाहीये, बाथरोब आहे, बाथरोब. ईश्वरी म्हणते, बाथरूम? हे असं कसं बाथरूम आहे? अर्णव म्हणतो, अगं बाई बाथरूम नाहीये, बाथरोब आहे, बाथरोब. अंघोळ झाल्यावर हे घालायचं असतं. जा अंघोळ कर आणि जे तुझे ओले कपडे आहेत ना ते वाळेपर्यंत आपण हा बाथरोब घालायचा, शर्टसारखा घाल. आणि त्यानंतर तुझे कपडे वाळवण्याचा काही आपण प्रयत्न करूया, काहीतरी आयडिया शोधून काढूया. ईश्वरी म्हणते, नाही सर, हे खूप तोकडं दिसतंय, खूप छोटं आहे. अर्णव सांगतो, मी सिंदूर, एवढंच असतं हे, ते काही ड्रेस नाही आहे बाहेर घालून जायला. जोपर्यंत आपण कपडे घालत नाही तोपर्यंत हे घालायचं असतं. चल बरं लवकर जा, बाथरूममध्ये जा. आणि बाथरूममध्ये हॉट शॉवर आहे ना? ईश्वरी सांगते, हो आहे आहे. अर्णव सांगतो, हॉट शॉवरने आंघोळ कर आणि मग तुझे जे ओले कपडे आहेत ते काढून ठेव. आणि जोपर्यंत ते वाळत नाही तोपर्यंत हा बाथरोब घाल. ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. ईश्वरी ही उठून उभी राहते आणि अर्णव खाली बसणार. तेवढ्यात ईश्वरी परत येते. सर, अर्णव उभा राहतो आणि विचारतो, काय? ईश्वरी म्हणते, सर मी आंघोळ करून झाल्यावर हे घालायचं ना? अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर. मग आंघोळ करताना घालशील तर हे सुद्धा ओलं होईल, आणखीन थंडी वाजेल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. ईश्वरी जात असते. अर्णव पुन्हा बसत असतो. तेवढ्यात ईश्वरी परत मागे येते. सर, अर्णव परत खाटकन उभा राहतो. ईश्वरी विचारते, तुम्हाला माहीत होतं ना की मला हा रंग आवडतो, म्हणून तुम्ही या रंगाचं हे काय बाथरूम आणलं ना? अर्णव सांगतो, नाही मी सिंदूर, त्याच्याकडे जे अवेलेबल होतं ना तुझ्या त्या भल्या माणसाकडे, तेच आणलंय मी. अर्णव हा पुन्हा जागेवर बसत असतो. ईश्वरी जाते, परत येते आणि विचारते, सर पण याने मला थंडी तर नाही वाजणार ना? अर्णव म्हणतो, नाही वाजणार. आणि मी सिंदूर, मी सुद्धा थकलोय, परत परत काय येतेच, जा बरं एकदाची. आणि ईश्वरी बाथरूममध्ये निघून जाते. अर्णव हा कसा बसा क्षणभर बसतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला परत हाक मारते. अर्णव विचारतो, आता काय झालं? मी फॅन नाही चालू केला. तर ईश्वरी म्हणते, सर फॅन नाही, बाथरूमची लाईट चालू करा. अर्णव बाथरूमची लाईट चालू करतो आणि बेडजवळ येतो. पण बेडवर बसण्याची त्याची हिंमत नसते. ईश्वरी परत आवाज देईल अशा भीतीने तो उभाच राहतो. आणि इकडे रमाकांतला शोधण्यासाठी उदयकांत हा अर्णवच्या रूमजवळ येतो. पण तो सुद्धा काही अर्णवच्या रूमचा दरवाजा वाजवत नाही, नाहीतर उदयकांत पकडला जाईल ना. आणि त्याच्या मागे मागे वल्लरी सुद्धा येते. पण अर्णव तेव्हा बाहेर येत नाही. जर अर्णवने या दोघांना एकत्र पाहिलं असतं तर सगळं संपलं असतं. त्यामुळे हे दोघे काही पकडले जात नाही. आणि इकडे आकाश
हा चहा घेण्यासाठी बाहेर पडतो तेवढ्यात सौदामिनी त्याला दिसते. हे दोघे एकमेकांकडे पाहतात, पण हिच्या तोंडाला नाही लागायचं असा विचार करून आकाश हा तेथून जात असतो, तर सौदामिनीच त्याला थांबवते आणि म्हणते, अजून तुझा भाऊ आलेला नाही आहे वाटतं, आणि एवढ्या पावसात तो येईल असं सुद्धा मला वाटत नाही. आकाश हा सौदामिनीला सांगतो, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आत्तासुद्धा सांगतोय, दादा आणि ईश्वरी येथे पोहोचणार आणि काहीही झालं तरी ते कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कॉम्पिटिशन जिंकणारच, हे तुम्ही लक्षात ठेवा. सौदामिनी चिडून म्हणते, तू आहेस तरी कोण रे? आहेस कोण ते मला सांग बरं. त्या अर्णवच्या कंपनीत अर्णवच्या मागे मागे करणारा एक साधा एम्प्लॉई. आकाश चिडून म्हणतो, शटअप, तुम्ही आकाश टेक्स्टाईलच्या मालकाशी बोलताय, एवढं लक्षात ठेवा. तर सौदामिनी म्हणते, कोणती कंपनी म्हणालास? आकाश टेक्स्टाईल. काय व्हॅल्यू रे तुझ्या कंपनीची? आकाशकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. तर सौदामिनी त्याला म्हणते, अरे, सात्विक ग्रुप ऑफ कंपनीजमधली एक छोटीशी कंपनी आकाश टेक्स्टाईल, ज्या कंपनीचा मालकसुद्धा अर्णवच आहे. तुला फक्त नावाचं मालक बनवलं आहे, आणि घर असो किंवा ऑफिस असो, अर्णव सगळीकडे डंका पिटत असतो. ही कंपनी माझ्या आईच्या नावावर मी उभी केली आहे, माझ्या कष्टावर उभी केली आहे, या कंपनीचा मालक मी आहे, आणि मग तो कोणत्या हक्काने स्वतःला त्या कंपनीचा मालक सांगतोय? आकाशला खूप राग येतो. आकाश चिडून म्हणतो, कसं आहे ना मिसेस देशमुख, मी त्या कंपनीचा मालक आहे की नाही, दादा मला कशी वागणूक देतो, माझा अपमान करतो की मला मान देतो, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये डिस्कस करू, निर्णय घेऊ. तुम्हाला त्यामध्ये ढवळाढवळ करायची गरज नाही आहे, आणि तुम्ही माझी एवढी काळजी कशाला करताय? तर सौदामिनी म्हणते, कसं आहे ना आकाश, मला बाहेर 4 लोकांकडून कळालं आहे की तू खूप मेहनती आहे, चांगलं काम करतोस, आणि चांगल्या माणसांची मी नेहमीच कदर करते. त्यामुळे माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. आकाश थांबतो. सौदामिनी म्हणते, आकाश टेक्स्टाईल तुझ्या नावावर असली तरी तुला दमडीचाही फायदा होत नाही. त्यापेक्षा तू मला जॉईन कर, त्या अर्णवविरुद्ध माझ्याबरोबर उभा राहा, मग पहा तू कसा एका मोठ्या एम्पायरचा मालक बनतोस ते. आकाश म्हणतो, अरे वा, वाव, किती छान ऑफर आहे मॅम. खरंच मी ना आधीच तुम्हाला जॉईन करायला पाहिजे होतं. हे ऐकून सौदामिनी खूप खुश होते. आकाश म्हणतो, खरंच तुम्ही जे म्हणाला ना ते एकदम बरोबर आहे. अर्णव दादा आहे ना माझा खूप अपमान करतो, घरात सगळ्यांसमोर करतो, माझ्या बायकोसमोर करतो, ऑफिसमध्ये सगळ्या एम्प्लॉईज समोर करतो, आणि मलासुद्धा माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, आणि त्यासाठी तुमच्यापेक्षा योग्य कोण असेल? आता तुम्ही सात्विक फॅशन बरबाद करायला निघालाच आहात, तर माझं एम्पायर तर मी उभं करूच शकतो. हे ऐकून सौदामिनी खुश होते. पण पुढच्या क्षणाला आकाश म्हणतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी असं बोलेल, तर असं बिलकुल होणार नाही. मी आणि माझा दादा काय करायचं ते पाहून घेऊ. तुम्ही आमच्या फॅमिली आणि आमच्या प्रोफेशनल मॅटरमध्ये लक्ष घालू नका, असं म्हणून आकाश तेथून निघून जातो. सौदामिनी खूप चिडते आणि म्हणते, हा आकाश किंवा तो अर्णव, मी आहे ना कोणालाही ही स्पर्धा जिंकू देणार नाहीये, कारण या दोघांपैकी कुणीही जिंकलं तरीसुद्धा सात्विक फॅशन्स माझ्या हातून निघून जाईल, आणि एवढी मेहनत केल्यानंतर, एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी सात्विक फॅशन माझ्या हातून जाऊ देणार नाही. अर्णवला तर मी भिकेला लावणारच, असा विचार सौदामिनी करते. आणि इकडे उदयकांत जिन्यावरून खाली उतरतो. त्याला काही रमाकांत सापडत नाही. अर्णव रूममध्ये असतो तेवढ्यात लाईट जाते. ईश्वरी जोरात ओरडते, सर, बाथरूमची लाईट का बंद केली? अर्णव सांगतो, मिस इंदोर, मी नाही बंद केली आहे, लाईट गेली आहे आणि येईल थोड्या वेळात, नको टेन्शन घेऊ. अर्णव हा खिडकीजवळ येतो आणि पडदा आणि खिडकी उघडून देतो. तर या हॉटेलचा व्ह्यू एक नंबर असतो. समोर समुद्र, लॉन आणि बरसणारा पाऊस, आणि हे वातावरण पाहून अर्णव खूप रोमॅन्टिक होतो. आपल्या घड्याळात पाहतो. अर्णव हा ईश्वरीजवळ बाथरूममध्ये जाणार, इतक्यात ईश्वरी अंघोळ करून, बाथरोब घालून बाथरूमच्या बाहेर येते, आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी या बाथरूममध्ये खूप छान दिसत असते. ती लाजते. अर्णव तिच्या जवळ असतो. अर्णव बाथरूममध्ये जात असतो, ईश्वरी त्याच बाजूने जाते. हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतात, आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू होतं. फ्रेंड्स, पुढील 2 ते 3 मिनिट हे गाणं सुरू असतं, आणि ईश्वरी आणि अर्णव एक शब्दही बोलत नाही,
फक्त एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी एका बाजूने जाते, अर्णव त्याच बाजूने जातो. मग अर्णव या बाजूने जात असतो तर ईश्वरी त्याच बाजूने येते. दोघे एकमेकांची वाट अडवतात, कोणीच एकमेकाला जाऊ देत नाही. अतिशय सुंदर श्रवणीय टायटल सॉन्ग तर सुरूच असतं आणि हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. ईश्वरी अर्णव एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि तेवढ्यात ईश्वरीला काय दिसतं देव जाणे, कॉक्रोच की पाल, पण ती जोरात ओरडते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णवसुद्धा तिला जवळ घेतो आणि मग ईश्वरी अर्णवच्या डोळ्यात पाहते. अर्णव हा तिच्याकडे पाहत असतो, ईश्वरी त्याच्यापासून थोडीशी दूर होते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरीला साडी किंवा ड्रेस व्यतिरिक्त पहिल्यांदाच त्याने अशा कपड्यात पाहिलेलं असतं, त्यामुळे ईश्वरीसुद्धा खूप लाजते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. अर्णवच्या नजरेला नजर देण्याची तिची काही हिंमत होत नाही. ईश्वरी खूप लाजते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये खूप दिवसानंतर फक्त ईश्वरी आणि अर्णवचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला आहे. बाकीचं वल्लरी आणि उदयकांतची तर फक्त धावपळ सुरू होती, त्यांना जास्त सीन्स मिळाले नाही, ते एक बरं झालं. ईश्वरी आणि अर्णवचा रोमांस पाहायला प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात आणि आज ते भरभरून पाहायला मिळालं आहे. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ईश्वरीने बाथरोब घातलेला असेल आणि ईश्वरीकडे बदलायला कपडे नाही आहे, त्यामुळे तिच्या साडीला सुकवण्यासाठी अर्णव तिच्या साडीला इस्त्री करत असेल. ईश्वरी तशीच बसलेली असणार आणि ईश्वरी म्हणेल, अर्णव सर, सात्विक फॅशनचे CEO अर्णव राजशिर्के चक्क माझी साडी इस्त्री करून देत आहे, प्रेस करून देत आहे, याचा अर्थ मी काहीतरी स्पेशल आहे. अर्णव म्हणेल, हो तू आहेस स्पेशल. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहतच राहील आणि विचारेल, खरंच का सर, मी स्पेशल आहे का? तेव्हा अर्णव गप्प बसणार, काही बोलणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि इकडे वल्लरी आणि उदयकांतचा रमाकांतचा शोध सुरू असेल आणि या दोघांना जिन्याचं जे रेलिंग असेल तेथे रक्त दिसणार आणि रमाकांत येथेच आला असेल हे या दोघांना समजतं. वल्लरी उदयकांतला म्हणेल, उदयकांत हे पहा, येथे रक्त दिसतंय आणि रमाकांतसुद्धा जखमी झाला होता, याचा अर्थ हे त्याचंच रक्त आहे आणि तो या जिन्यानेच वर गेला असेल. आपण या रक्ताचा पाठलाग करत करत जाऊया आणि मग हे दोघेही जिन्याने वर चढतील. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणेल, अर्णव सर, अशाच एका हॉटेल रूममध्ये तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून माझ्याशी लग्न केलं होतं. अर्णव म्हणेल, आणि तेव्हा तू माझ्यावर खूप चिडली होती. ईश्वरी म्हणेल, हो तेव्हा माझा गैरसमज झाला होता, पण त्यानंतर माझा गैरसमज दूर झाला आणि मग मी तुमच्या प्रेमात सुद्धा. आणि ते बोलता बोलता ईश्वरी थांबणार. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहील. मग आता इतक्या दिवसानंतर तरी ईश्वरी अर्णवला आय लव्ह यू म्हणेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण खरंच अशाच एका हॉटेल रूममधून ईश्वरी आणि अर्णवच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की अर्णव आणि ईश्वरीचं नाही तर राजेश आणि ईश्वरीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाआधीच ईश्वरीचा फायदा उचलण्यासाठी राजेश तिला एका घाणेरड्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तेथे ईश्वरीला गुंगीचं औषध द्यायचं आणि तिचा फायदा उचलायचा असं राजेशने ठरवलं होतं. पण अर्णवला हा सगळा प्लॅन समजला आणि अर्णव वेळेवर तेथे पोहोचला. तेथे पोलिसांची रेड पडली होती आणि मग अर्णवने सगळ्यांसमोर ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न केलं होतं आणि सगळ्यांना असं सांगितलं होतं की ही माझी बायको आहे, ईश्वरी अर्णव राजशिर्के, आणि आम्हाला या हॉटेलबद्दल असं काही असेल हे माहीत नव्हतं. तेव्हा ईश्वरीला खूप राग आला होता, कारण तेव्हा ईश्वरीला राजेश देव माणूस वाटायचा आणि अर्णवबद्दल तिच्या मनात गैरसमज होते. अर्णवने माझ्या बाबांचा अपघात केला आहे असं तिला वाटायचं. पण हळूहळू राजेशचा खरा चेहरा तिच्यासमोर आला आणि मग ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अशाच एका हॉटेल रूममध्ये त्यांचं लग्न झालं आणि अशाच एका हॉटेल रूममध्ये त्यांच्या संसाराला सुरुवात होते की नाही हे पाहायला इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.